हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी उषा's क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर ना मी आज तुमच्यासोबत रेडीमेड मॅट समईची रांगोळी आहे ती शेअर करणार आहे. ते पण कोणतंही रेक्झिन किंवा कॅनव्हास न वापरता ती रांगोळी आपण घरच्या घरी कशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघूया. अगदी साधी आणि सोपी डिझाईन ती पण शॉपिंग बॅग पासून तयार करणार आहोत आपण. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे छोट्या छोट्या जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला थोडाफार तर उपयोग होईल. तर ही तर मी त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आणलेलं आहे. मोजकं साहित्य आणलेलं आहे अगदी नवशिक्यांसाठी. मी सुद्धा नवशिकी आहे, पहिल्यांदाच मी हे बनवत आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं जे की मटेरियल लागतं उलन, रेक्झिन किंवा कॅनव्हास मी हे आणलेलं नाहीये. फक्त छोटी अशी गन आणलेली आहे, छोटीवाली, आणि उलन आणलेलं आहे. एवढंच साहित्य आणलेलं आहे. आणि आपली आता दिवाळीमध्ये भरपूर शॉपिंग केलेली असते आपण, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये येणाऱ्या बॅग ज्या असतात ना त्याचाच वापर मी इथं केलेला आहे. तर मी इथं मला दिवाळीत शॉपिंग केलेली त्याची बॅग होती. थोडीशी ह्याची ना क्वालिटी जरा हे आहे, थोडीशी पातळसर आहे पिशवी. तर तुम्ही जी आपण गव्हाचं कट्टा आणतो त्याच्यासोबत सुद्धा ती प्लॅस्टिकची पिशवी येते, अशामधूनच असते, थोडीशी जाड असते. किंवा तुम्ही आटा वगैरे आणत असाल तर आट्याची सुद्धा पिशवी जाड असते, त्याच्यावरती सुद्धा छान बसलं जाईल. तर ही पिशवी मी घेतलेली आहे आणि दोन्ही साईडनी मी ना छान अशी कट करून घेतलेली आहे. जे वरतून दिसत आहे नाव, तर त्याच्यावर आपल्याला काही डिझाईन व्यवस्थित येणार नाही, तर अशी कट करून घ्यायची. तर आत पूर्णपणे प्लेन आपल्याला भेटून जातं आणि आपल्याला हवी तशी अगदी साधी सोपी डिझाईन काढता येते. ज्यांना कुणाला डिझाईन जमत नसेल ना तर ह्या घरातल्यांच्या वस्तू वापर करायचा. ताट, प्लेट, वाटी किंवा हे अशी जाळी भेटते गॅसवर, त्याने हे एकाच वेळेस 2 सर्कल तयार होतात. तर म्हणून मी ही गॅसवरची घेतलेली आहे. ते प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते. तर ज्यांना डिझाईन येत नाही त्यांच्यासाठी अगदी साधी आणि सोपी डिझाईन मी शेअर करणार आहे. ते गॅसची जाळी ठेवून ना ते 2 सर्कल मी काढून घेतलेले आहेत. पहिल्यांदा मी इथं पेन वापरलेला नाही, कारण आपण जर चुकलो डिझाईन वगैरे तर ते आपल्याला पेन्सिलनं केलेलं तर इरेजरनं थोडं खोडू शकतो, असं म्हणून मी पेन्सिलचा वापर केलेला आहे. ते 2 सर्कल काढून घेतलेले आहेत मी. आणि ना 1-1 इंचावर मार्किंग आधी करून घेतलं. नंतर ना मी 2.5 इंचाच्या उभ्या लाईन मारून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामधोमध बरोबर जे की आपला कोण येतो आहे वरती, तिथं मी 3.5 इंच घेतलेला आहे. स्केलने घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर ते आणि इकडचे कोण आणि इकडचा कोण असं मिळून तो मी कोण जुळून घेतलेला आहेत रेषा. तर बघू शकता तुम्ही किती छान आपलं डिझाईन तयार झालेला आहे. तर इथे मी षटकोनाचा जो आकार घेतलेला आहे तिथं तुम्ही पानाचा सुद्धा आकार घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हवी ती डिझाईन किंवा गोल सुद्धा बनवू शकता, पानाचा आकार देऊ शकता, किंवा असं जे षटकोन बनवलेला आहे तसा सुद्धा आकार तुम्ही घेऊ शकता. तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जे डिझाईन आवडेल ते तुम्ही इथं ड्रॉ करू शकता. आणि परफेक्ट माप येण्यासाठी आधी सगळं मोजून बघायचं, किती अंतर घेतल्यानंतर किती स्पेस राहतो किंवा डिझाईन कसं बनतं. तर हे बघा तुम्ही, असं मी करून घेतलेलं आहे डिझाईन. तर हे डिझाईन आता आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर याच्या साईडचा जो शिल्लक कपडा आहे किंवा पिशवी आहे ते तुम्ही कट आत्ता पण करून घेऊ शकता किंवा नंतर सुद्धा. पण मला नंतर सुचलं तर वेगळं काही ते डिझाईन त्याच्या साईडनी करायचं, तर म्हणून मी आधी कट न करता ठेवलेलं आहे. आणि लगेच त्याच्यावरती मी उलन लावायला स्टार्ट केलेलं आहे. तर जी गन होती ती मी चालू करून ठेवली होती, पण एवढंच की अजून ती व्यवस्थित तापली गेली नव्हती, वितळण नव्हतं त्यात लागलो. तरी पण मी लावायला सुरुवात केली होती, पण तिथंच थोडंसं माझं चुकलेलं आहे. थोडंसं जरा जास्त वेळ चालू करून ठेवायला पाहिजे होती. तर मी इथं माझ्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर ना पहिल्यांदा ग्लू मी पूर्ण लावलेला गोल सर्कलला, पण तसं न करता थोडं लावायचं, कारण ते मला वाटलं पटकन होईल. पण कसं मी पण नवशिकीच होते, पहिल्यांदाच केलेलं आहे ट्राय हे, त्याच्यामुळे मला पण एवढा काय अंदाज आला नाही. तर ते सुकलं होतं, पण तुम्ही तसं न करताना अगदी थोडंसं लावायचं आहे. एकदा आपल्याला स्पीड वाढला ना आपला
तर मग काय नाही वाटत की पटकन आपल्याला त्यातला अंदाज घेता केलं ना पटकन होऊन जाईल. पण मग याला ना खूप सुंदर झालं होतं आणि खूप छान पण वाटलं मला हे करताना. मला आधी वाटलं की ह्याला खूप वेळ जाईल करायला, पण अगदी थोडासाच वेळ गेला होता. कदाचित मोठ्या डिझाईनला वेळ लागू शकतो, कारण हा म्हणजे मी छोटंसं बनवलं होतं ना समईचं आसन, तर त्याला पटकन होऊन गेलं. खूप सुंदर बनलं होतं. तर मी इथं आधी रेड कलर लावून घेतलेला आहे, याच्यानंतर मी येलो घेतलेला आहे. तर ते कलर कॉम्बिनेशन मला जसं आवडेल तसे मी घेतलेलं आहे. तुम्ही वेगवेगळं सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर बनून तयार झालं होतं. असं वाटतच नव्हतं की हे आपल्या शॉपिंग बॅगपासून मी बनवलेलं आहे. तुम्हाला पुढे जाऊन ते दिसल सुद्धा. आणि हे नवशिक्यांसाठी तुम्ही पहिल्यांदा सगळं एवढं इन्व्हेस्टमेंट करायची काहीच गरज नाही. तुम्ही हे घरगुती आपल्या ज्या बॅग असतात ना शॉपिंगच्या आलेल्या किंवा इतर कुठून पण गव्हाच्या वगैरे ठेवतो आपण आणून, तर त्या बॅगपासून हे तात्पुरतं शिकण्यासाठी माझं म्हणणं आहे की शिकण्यासाठी हे योग्य आहे. आपलं शिकणं पण होईल. जेव्हा तुम्हाला बिझनेस करायचा आहे किंवा ऑर्डर येत जातील तेव्हा तुम्ही कॅनव्हास किंवा ते रेक्झिन आणून त्याचा वापर सुद्धा करू शकता. पण आधी नवशिक्यांसाठी हे खूप उत्तम पर्याय आहे. तर मी बघू शकते आधी येल्लो लावून घेतला, नंतर त्याच्या कडेने ना हिरवा लावून घेतला, डार्क हिरवा, आणि त्याच्या मधोमध मी आता लावत आहे गुलाबी. तर पूर्ण बनवून झाल्यावरती बघा कसं दिसत आहे. एकदम पहिल्यांदाच करते आहे, त्याच्यामुळे थोडंसं फिनिशिंग इकडे तिकडे होऊ शकतं, पण एकदा हात बसला की छानच येईल. तर व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे, कारण मोठा होईल म्हणून. मी एवढं काय फास्ट लावत नाही आहे आणि येणार पण नाही एवढं कोणाला. माझं पहिल्यांदा करत होते त्याच्यामुळं. तर हे असं मी पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. पूर्ण झाल्यानंतर एकदम मस्त लुक दिसत होता. तर तुम्हाला म्हणलं होतं की मला काहीतरी सुचेल नंतर असं वाटेल म्हणून मी ते कट केलेलं नव्हतं. तर तुम्ही बघू शकताय मी येल्लो कलरचं जे आहे ना ते गोल गोल लावून घेतलेलं होतं. ते लावल्यानंतर मी आता कट करून घेते. तर बघू शकता तुम्ही कट केल्यानंतर आपलं फूल किती सुंदर बनून तयार झालेलं आहे.